नागोठणे जिल्हा परिषद मतदारसंघाची निवडणूक येत्या 5 फेब्रुवारी रोजी होणार असून राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना अशी जोरदार लढत आहे। शिवसेना पक्षाने मात्र प्रचाराचा धुरळा उडवीत प्रचार आघाडीत बाजी मारल्याचे दिसून येते। शिवसेनेच्या प्रचाराकरिता नागोठणे जिल्हा परिषद मतदारसंघातील सर्व तरुण सुमितदादा काते या तरुण चेहऱ्याला निवडून आणण्यासाठी सज्ज झाल्याचे चित्र दिसून येते। नागोठणे जिल्हा परिषद मतदारसंघात मागील निवडणुकीत शिवसेनेचे किशोरजी जैन हे निवडून आले होते, परंतु त्यांना विकासाच्या बाबतीत नागोठणे शहर व ग्रामीण भागात विकास करता आला नाही। सध्या शिंदे शिवसेनेचा प्रचंड बोलबाला असल्याने व एक डॅशिंग युवा नेतृत्व सुमितदादा काते हे उमेदवार म्हणून शिवसेनेला मिळाले, त्यामुळे किशोरजी जैन यांना यंदाची निवडणूक कठीण होती, म्हणून त्यांनी राष्ट्रवादी पक्षात जाहीर प्रवेश करून राष्ट्रवादीकडून उमेदवारी रिंगणात उभी आहेत। असे असले तरी सुमितदादा काते एक उद्योजक आहेत। या विभागात त्यांनी सामाजिक उपक्रम राबवलेत, तरुण वर्गाच्या संपर्कात देखील राहिलेले आहेत व नागोठणे जिल्हा परिषद मतदारसंघातील जनतेचे प्रश्न, तरुणांचे प्रश्न सोडवण्याकरिता ते निवडणूक मैदानात उतरलेत। त्यांच्या पाठीशी रोजगार हमी मंत्री भरतशेठ गोगावले, आमदार महेंद्र दळवी, आमदार महेंद्र थोरवे यांचे पाठबळ आहे। या मतदारसंघात शिवसेनेच्या माध्यमातून विकास कामे झाली आहेत, त्यामुळे या निवडणुकीच्या प्रचारात शिवसेनेमध्ये पक्षप्रवेशाचा रांगा लागताना दिसतात। नागोठणे जिल्हा परिषद मतदारसंघात एकंदरीत सध्याचं राजकारण पाहिलं तर फक्त सुमितदादांचा गुलाल उधळण बाकी राहिले। इतका जबरदस्त मतदारांचा पाठिंबा त्यांना मिळालाय, त्यामुळे राष्ट्रवादी पक्षाने कितीही या ठिकाणी वल्लग्ना केल्या तरी शिवसेनेचे लोकप्रिय तरुण उमेदवार सुमितदादा काते यांचा विजय कोणी रोखू शकणार नाही। नागोठणे जिल्हा परिषद मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या वर्षानुवर्षाच्या गटातल्या राजकारणाला जनता आता कंटाळली असल्याचे शिवसेनेकडून बोलले जाते। काल परवा प्रवेश करणाऱ्यांना लगेच जिल्हा परिषद उमेदवारी आणि वर्षानुवर्ष पक्षाचे काम करून मतदारांकडे उंबरठे शिजवणाऱ्यांना राष्ट्रवादीकडून फाट्यावर मारल्याने ज्येष्ठ बुजुर्ग मंडळींमध्ये सुद्धा प्रचंड खतखत असल्याची चर्चा नागरिकांमधून ऐकावयास मिळते। त्यामुळे नागोठणे मतदारसंघातील आता सुमितदादा काते यांना सर्वसामान्य कुटुंबातील उमेदवाराला निवडून देऊन इथल्या जनतेचे, तरुणांचे प्रश्न सोडवण्याची संधी देऊयात, याकरिता सर्व तरुण येत्या निवडणुकीत एकवटल्याचे चित्र नागोठणे जिल्हा परिषद मतदारसंघात दिसून येते।